अगदी शेवटपर्यंत. जर येत नसेल तर निश्चित सांगा. हा मग करायची का सुरुवात? नक्की. गणपती बाप्पा. जिंदगी में मेरी सारी जो भी कमी थी तेरे आ जाने से अब नहीं रही. सदा ही रहना तुम मेरे करीब होगे. चुराया है मैंने किस्मत की लकीरों से बड़े नसीबों किस्मत की लकीरों काय तो बेस काय का डबल वारी करायला आला होता तो. हॅलो हॅलो थोडा थोडासा आवाज वाढवा दादा. हा वाढवा तुमचा वाढवा कारण आम्ही लांबचा पण आम्ही तुमचाच आहोत. हा कि फेडू कसे मी रसिका या तुमच्या ऋणा. अरे तुझी सेवा करता हर्षा या होतो मना. तूच दिला धार या माझ्या जीवनाला. तुझ्या बिन सागर मी घालू कुणाला. मरपी तो ही काया अरे ठरावी तुझ्या. मी आलो तुझ्या पाया आज या सभारंगना. अरे अर्पी तो ही काया ठरावी तुझ्या. आलो तुझ्या पाया आज या सभारंगना.
चौदा विद्या 64 कलेचा अधिपती सुख करता दुःख हरता विघ्न हत्या गजाननाला वर्णन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम दिवार अभिवादन करून विद्यार्थी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज प्रभू क्षणपती पालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासार्ह दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंना मानाचा मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मान देतो सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा राहण्यामान विदुर्दय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री कृष्ण भामटे व अनिल भामटे पोलीस पाटील गावडे आयोजक श्री गणेश चतुर्थी आणि सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं शक्ती आणि तुरा असा नादाचा जगदीश संगम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलरे कोटे श्रीनाथ मंडळ शाहीर राजे श्रीकांत मुक्काम सरणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री सुरकाय दिली मुक्तकला अडूर बहादर मुंबई यांच्या वतीनं सध्याला माझ्या तमाम आयोजक प्रेक्षकांना शाहीर निर्माणाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जरा थोडासा आवाज वाढवा आणि मॉनिटर थोडासा शार्प करा. साऊंड अतिशय सुंदर लागणार आणि असाच राहू द्या. हा फक्त मॉनिटरला थोडासा शार्प करा आणि थोडासा आवाज द्या. ओके बस. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः ज्याला धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्याच्या कार्यक्रमाचे यजमान सन्माननीय श्री कृष्णाजी भामटे आणि अनिलजी भामटे या गावचे पोलीस पाटील आहेत. यांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो. या छोट्याशा कलाकाराला या कार्यक्रमाची संधी दिली त्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल या ठिकाणी आयोजकांचे यजमानांचे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मित्रांनो आजचा हा गणेश चतुर्थीचा दिवस आहे. आजपासून प्रत्येकाच्या घराघरामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या वतीनं गणेश चतुर्थीच्या या ठिकाणी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सहकार्याने त्यांच्या सोबतीनं मी हा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय जे मला संगीताला साथ देत आहेत माझे ढोलकीपटू नागेश दादा किर्डवकर, ढोलकला मला साथ मिळते माझा भाऊ नयन किर्डवकर, बेंजोला मला साथ देत आहेत माझे बंधू प्रसाद गुरव, कीबोर्डला मला साथ देत आहेत माझे बंधू आणि ज्यांचं अगदी सालाबादप्रमाणे मित्रांनो या वर्षी देखील युट्यूबला त्यांचा गाणं आलेला आहे. हे गायक आज मला कीबोर्डला साथ देतात माझे बंधू मुकेश दादा काताळे. त्याचप्रमाणे या ठिकाणी रेकॉर्डला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे, शेतीला मला साथ देतात आमचे दादा रोहित दादा जाधव आणि आपल्यापर्यंत हा आवाज मित्रांनो पोहोचवण्याचं काम करतात ते धर्मापूर गावचे सुपुत्र सन्माननीय या ठिकाणी संतोष दादा डावल आणि सुनील दादा गोवळकर या दोघांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये कोणी शाहीरी वर्ग या गावचे देखील या पंचक्रोशीतील या गावचे देखील या ठिकाणी शक्तीवाले तुरेवाले शाहीराच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील या छोट्याशा कलाकाराचा
शाहिरी मनाचा मुजरा असेल. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, कलाकार वर्ग जर उपस्थित राहिला असेल तर त्या सर्वांना या शाहिराचा, शाहिरी मनाचा मुजरा असेल. आजच्या कार्यक्रमाला माझे गुरुवर्य शाहीर विजयजी निकम, शाहीर दौलतजी निकम याला ठिकाणी मी शाहिरी मनाचा मुजरा करतो. आणि आता राहिलं आहे ना, आज असा आपला गणपती मानाचा आलेला आहे, तसं मानाचा गणपती आहे ना, तुझ्यामध्ये ख्यातनाम शाहीर घोडगाड्याचे गायक माझे मित्र आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी चिमण बुवा शाहिराला देखील या ठिकाणी शाहिरी मनाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला राजेश बुवाचा चाहता वर्ग, मित्र परिवार देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मनाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, 18 ऑगस्टला बुवांचा आणि माझा कार्यक्रम विरार नगरीमध्ये झाला, शेवटचा मुंबईच्या रंगमंचावरचा शेवटचा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामध्ये बुवाने असं ओपन चॅलेंज केलंय की आजचा जो कार्यक्रम आहे, बुवाने सांगितलंय की बुवा 18 तारखेला बुवा मला बोलून गेले की बुवा तुम्हाला चॅलेंज करतो की 7 तारखेचा कार्यक्रम फक्त तुम्ही जिमन बुवाला सांगा की जोरात करा. बुवा तुमचं चॅलेंज मी स्वीकारलं. आणि म्हणून तुम्हाला जेवढ्या ताकदीनं बुवा कार्यक्रम करता येईल आहे ना, तेवढ्या ताकदीनं बुवा निश्चित तुम्हाला राजेश बुवाचं उत्तर असेल. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता, पावसाची पण कृपा झाली आहे ना, कारण पाऊस तर पाऊस, बरोबर आहे ना, पाऊस तर पाऊस. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांच्या चरणावरती नतमस्तक होऊन ज्यांच्या सहकार्यानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याची संधी मिळाली ते माझे बंधू, आमचे दादा सुनील दादा गोवळकर. एक अशी व्यक्ती आहे मित्रांनो, या व्यक्तीनं अगदी आमच्या युट्यूबर्स आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्व, आमचे किरण दादा असतील, आमचे गोटेकर दादा असतील, या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, 5 जुलैला या माझ्या मित्रांनी जो मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम, पहिला कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा हाऊसफुल करून दाखवला आणि त्यांच्यासाठी ज्यांना मोलाचं सहकार्य मिळालं ते आमचे सुनील दादा गोवळकर यांचा देखील राजेश बुवावरती अगदी मनापासून प्रेम आहे. आणि म्हणून सुनील दादा डावर काम करा. तर त्या देखील या ठिकाणी शाहिरी मनाचा मुजरा करून आमचे बापू काका चव्हाण यांना देखील या ठिकाणी शाहिरी मनाचा मुजरा करतो. आणि तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी साक्षीनं प्रथम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिसरे वंदन माझे
माझ्या गुरुचरणाला आणि चौथे वंदन या माझ्या बसलेल्या या ठिकाणी आज हा शाहीर या रंगभूमीवरती या रंगदेवतेवरती सेवा करतोय. त्याचं कारण मित्रांनो एवढं, हे रसिक राजा या अजान कलाकार ही छोटीशी नौका या जलसागरामध्ये सोडली जाते आणि या नौकेला किनाऱ्यापर्यंत लावणं रसिका फक्त तुझंच काम आहे. आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मनी माझ्या हरणाय श्वास मला अगदी सदा मनाला माझ्या तुमच्या सेवेची मला अगदी सदा मनाला माझ्या अहो लागली सदा तुझ्या सेवेची आम्ही सदैव राहीन रसिका तुझ्या चरणात. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. जन्म जन्मी नाही हे रसिका अरे जन्म जन्मी नाही तुझाच मिरुनी की जन्म जन्मी नाही तुझाच मिरुनी मग तुझ्या बिना हे रसिका माझं नाही रे मुनी. तुझ्या बिना हे रसिका माझं नाही रे मुनी. जन्म जन्मी नाही जन्म जन्मी नाही जन्म जन्मी नाही तुझाच मिरुनी. जन्म जन्मी नाही तुझाच मिरुनी. तुझ्या बिना हे रसिका माझं नाही रे मुनी. तुझ्या बिना हे रसिका माझं नाही रे मुनी. माझं नाही रे मुनी. तुझ्या बिना हे रसिका माझं नाही रे मुनी.
कडकडे बक्षीस आलेले आहे माझे बंधू सुनील दादा डाबर दादांच्या माध्यमातून रोख रुपये 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे शागिरी मानाचा मुजरा करतो आणि मला वाटतं माझे बंधू अभिनय दादा तांडेकरच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत शागिरी मानाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा एक गोड गळ्याचा एक गोड आवाजाचा शिष्य शाहीर दीपक नाचरे ज्याची या वर्षी मित्रांनो या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वी कॅसेट आलेले आहे आणि आज मला गौरवचा साथ देतोय माझा एक नवीन शिष्य आहे ओंकार राजेकर आज मला या ठिकाणी माझ्या ढोरीमध्ये बसलेला आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे हा कोणी काय टेन्शन घ्यायचा सगळ्यांच्या झोपा आपली आपोआप उडणार आहे ना कारण आजचा जो मित्रांनो कार्यक्रम आहे आणि निश्चित आमच्या दोन्ही शाहिरांच्या मुंबई रंगमंचावर 3 कार्यक्रम झाले आणि लाईव्हचा ओपन मधला हा पहिला शो आहे त्याच्यामुळे जीवन बुवा तुम्ही निश्चितच तयारी झाला असाल आणि या बुवा या चांगली गोष्ट आहे ना कारण आजचा कार्यक्रम मित्रांनो हा निश्चित झापूक झुपूक होणार आहे झापूक झुपूक गव्हाणे बसल्या मुलांना बुकिंग टेबल देतो आणि बुवाना आपली बुकिंग पण माहिती आणि आपला टेबल पण माहिती कसा आहे तो आणि म्हणून बघा त्या ठिकाणी गण मित्रांनो गातोय आज ज्या विघ्नहर्त्याची एकदा तो त्याच्या गावामध्ये निघून गेला की वर्षभर त्याची वाट बघावी लागते बरोबर आहे मित्रांनो आणि आज त्या विघ्नहर्त्याचा त्या गणरायाचा आगमन आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये झालेला आहे आणि म्हणून बाप्पा अरे हा फक्त तुझा कासावी झाला होता तुझ्या आठवणीला म्हणून आज हा तुझा भक्त तुझ्या चरणावरती काय मागणे मागतोय म्हणायचं आहे मित्रांनो काय लक्ष असावं आसमनात लागलेली आज भक्तांची पूर्ण झाली अहो आसमनात लागलेली आज भक्तांची पूर्ण झाली माझ्या गणरायाची साडी अहो मला बैसेल त्या मंदिरावर दिया मन भवाने पुष्प फुलाने हे बाबा अरे मन भवाने पुष्प फुलाने गणराया आज मी तुझ्या आरती केली मग तुझ्या दर्शनाने श्री गणेशा अरे या जीवनाची नाव माझी पैरती तुमचा आणि माझा 4था कार्यक्रम आहे बुवा सगळा तुम्हाला नवीन देत आलोय आणि म्हणून म्हणायचंय हरे 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 तो दिल से हरे बुवा आता घ्या तुमच्या हातात बुवा नेहमी सांगत असतो हा त्याला आठवण करून देतो त्यांना ती शाळी संपल्यासारखं बुवा भरून ठेवा सोबत कागद पण घ्या ठरवा किती हवा तेवढा हा म्हणून म्हणायचे तो बघा बाप्पाच्या शब्दावरती गाणं ठेवतोय म्हणायचं काय आहे का की भाद्रपदाच्या शुक्ल चतुर्थी सणा आज घडी ना गणराया या शुभ दिना बहु भक्ती भावने करूया त्यांची आराधना तव चरणावरती लीन व्हा
मग या रे या रे या रे त्या गणरायाचं विघ्नहर्त्याचं बाप्पाचं दर्शन घ्या रे अहो या रे या रे या रे बाप्पाचे दर्शन घ्या रे आणि या भक्तांच्या मनामध्ये जी काही त्यांची आडी अडचणी असतील, जी काही त्यांच्या शंका कुशंका असतील, तुझ्या चरणावरती मागणं मागतोय. जी काही त्यांची व्यथा असेल, जी काही त्यांची गाणी असतील, बाप्पा सर्व लवकरात लवकर पूर्ण कर. म्हणून म्हणायचंय 1 2 1 2 3 4. पदाच्या शुद्ध आणि घरी गणराया या शुभ बाजूला गेला
शिवा उकळावी वारे गुरवाडी मौजे असुरले गुरवाडी आमचे दादा श्री अविनाश साहेब तांबे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं 10,000 पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा मित्रांनो आता समाज आणि गड या ठिकाणी ईश्वराचा झालेला आहे बरोबर आहे ना. आणि आता कार्यक्रमाचा खरा रंग खरी मजा या गोष्टीत कार्यक्रमाची खरी मजा बुवा बारी थंडवानी बारी फोडलो बरोबर आहे ना ती होते मित्रांनो गवळणी पासून. आता बुवाला थोडासा गोलीकार देतो जीवन बुवा ही इज माय फ्रेंड आणि चांगले मित्र आहेत. थोडस रुसलं होतं आता आले थोडं माणसात म्हणून त्याला मी प्रत्येक बारीला आदरणच बोलतो माझे मित्र ही इज माय फ्रेंड शाही देवेंद्र झिनापुआ. मोर्या बिल्डर दिवा गणेशाला शिटक दादाच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो आता खरी मजा आहे ना झोपा देणं आल्या पावसात तर तुम्ही गारटलं आणि म्हणून बघा जीवन बुवा गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं कानात तर झोपतो जरा बाहेर काढा आणि माझा प्रत्येक शब्द आणि शब्द बुवा लिहून घ्या बघा. म्हणून मित्रांनो नवीन विषय आणलाय कारण बुवांसोबत आमचा बुवांसोबत आमचा हा कार्यक्रम आहे. बुवाला नवीनच देतोय आज पण बुवा तुम्हाला थोडासा नवीनच देतोय तो घ्या आणि आल्यावर बुवा जो चॅलेंज दिला आहे ना तेवढ्या मात्र आल्यावर पूर्ण करा म्हणजे झालं आहे ना नाही तर आपला उगाच. आणि म्हणून मित्रांनो गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. कानाची झाली मोठी तारा ही सांगते मी राधा अभय कानाची झाली मोठी तारा मग बसून राहिला होता बघा
अहो त्या यमुनेच्या तीरा चढला होता मोठा, अहो चढला होता मोठा बघा कानाच्या रागाचा पार व समजावत होती ही राधा गवळण आणि मग मी ही राजता. कान्हाच्या रागाचा पारा का चालला होता विषय असा आहे. मग त्याला त्या गवळी समजावून होत्या. कारण भगवान श्रीकृष्णाचे वडील नंद राजा त्या मित्रांनो नंद राजाकडे 9 लाख गाई गुरं होती. बरोबर आहे ना. मग 9 लाख गाई गुरं होती आणि भगवान श्रीकृष्णामध्ये रानामध्ये होता. आपली गुरं घेऊन गेला होता आणि त्याची गमत अशी झाली त्या गुरांच्या एक जो पाला होता तो पाला चुकला. हा शोधतोय इकडे तिकडे सगळ्या सवंगड्यांना घेऊन शोधतोय. पाला काय भेटला नाही. अक्षरशः थकला तो शोधून शोधून. कारण वा आज तुमच्यासाठी पाला आणलाय. तो का माहितीये का. कारण बुवाला कुत्रा घोडा नाही आवडतो आहे ना. बुवाला बाकीचं कुठलं प्राणी नाही आवडत. बुवाचा कुत्र्या मारा मोठा आहे. आज तुम्हाला कुत्रा आणि घोडा सगळा देतो. अगदी व्याजासहित परत घ्या. आणि म्हणून बघा गवळ गाते मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. कारण बुवानी मागच्या 2-3 वाऱ्यांमध्ये कुत्र्याचा विषय गायलेला आहे आणि त्यांना कुत्रा आवडतो. कारण भाग्याचा पण सीझन आहे ना मित्रांनो. बरोबर आहे ना. आता त्याला हैरास त्यांचा तो ह्यांना नाही आवडतो. आणि म्हणून बघा जीवन बुवा तुमचं काम सोपा करतो. अहो धक्की धक्की होत या काळीच हे मय्यर झाली यायची आईची. सोडा की हा तुम्हा सदा जीवा अहो नजर इकडे ताईची. की ऐकून घे नंदाच्या हरी 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 मनमोहना माझ्या सावल्या. दादा तुझी तुला काय म्हणते का. की ऐकून घे नंदाच्या हरी नको उगाच येऊ तू राड्याला. दादा म्हणजे कानाला काना तू माझं ऐकून घे. राड्याला म्हणजे म्हणणारा वादाला. तू काय एवढा अगदी टाकून येऊ नको. दादा काय म्हणते नको येऊ तू उगाच राड्याला. ठेवलंय बांधून मी पाड्याला. काना अरे पाडा तुझा हरवलाय पण तुम्ही बांधून ठेवलाय. तू काय एवढा इकडा तिकडा अगदी घामाघूम झालाय फिरलाय. तुझा पाडा मी बांधून ठेवलाय ना. आता काय म्हणते तुझ्या ठेवलंय बांधून मी पाड्याला. राधा सांगते मी या वाड्याला. तुझ्या बांधून ठेवलंय मी पाड्याला. राधा सांगते मी या वाड्याला. ओ काना किसना आता तुझ्या निसण्याला मात्र धार लावू नये. म्हणून म्हणते राधा म्हणते काना तू जो तुझा पाडा शोधतोयस ना त्याला मी बांधून ठेवलाय. तो कुठं ठेवलाय. दादा काय म्हणते तुझ्या ठेवलंय बांधून मी पाड्याला. राधा सांगते मी या वाड्याला. तो जो वाडा आहे ना या वाड्यात त्याला मी गेम करून ठेवलाय. हो वाड्यात जाऊन बघ तुझा पाडा अगदी जसाशा तसा बनवून ठेवलेला आहे. इकडे तिकडे काय शोधू म्हटला येऊ का एवढाचा. कारण याला मोठा इंजेक्शन सध्या होत नाही ना. आज बघूया बुवा. पण तुम्हाला परवा पण एक डायलॉग मिळाला आणि तुम्हाला आज पण मारतोय. या लावून ताकद आलवशा वाकत आणि घरात गेल्यावर बसा अंगात झोकत. म्हणतोय ऐकून घे नंदाच्या हरी. ऐकून घे नंदाच्या हरी. नको येऊ तू गजराड्याला.
एकमेकांना देखील विषय देत असतो. मी निश्चित आज चौथ्यांदा शागिरांना माझा विषय मी दिलेला आहे, परंतु जसे प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून विश्लेषण करतो मित्रांनो. बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात कांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात कांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? आणि शाहीर हा विषय तुम्हाला मी आज चौथ्यांदा देतोय, कारण मित्रांनो 18 ऑगस्टला शाहिरांचा जो विषय होता, 8 वर्षापासून शाहीर तो विषय चालवत होते मित्रांनो. तो विषय मुंबई रंगमंचावरती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण तो विषय फोडलेला आहे आणि प्रामाणिकपणाने शाहिरांनी तो विषय मान्य केलेला आहे. जसं शाहीर आज जर माझ्या ग्रंथानुसार जर माझ्या उत्तराच्या अगदी तंतोतंत जवळ पोहोचला आणि जर माझं उत्तर योग्य दिलं तर आज बुवा या पिरदवणे गावात तुमच्या या समाजाच्या साक्षीनं या ठिकाणी जाहीर सत्कार करेल बुवा. पण जर येत नसेल बुवा तर निश्चित तसं सांगा. पण वड्याचं तेल जर बुवा वांग्यावर काढलं तर तुम्हाला झुपूक असं मात्र देत बुवा. म्हणून म्हणतो ना पुढचा विषय काय म्हणायचं आहे, लक्ष असावं. मुंबईवाले सामन्यात गोवा तुम्ही घालू नका हो हो. आणि मायेचा आणि शिवाचा इथे जमलाय मी.
कुटुंब श्रेष्ठ करण्याची श्रीमन बुवा आहे तुमच्याकडे आज चांगलीच वेळ नाहीतर ही आधी माया करून जाईल श्रीमन बुवा मुंबई वाले गेला नादी माझी हुरकून टाकली शादी म्हणून बघा की आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुना भेटा आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुना भेटा शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन ओ चिमन तुम्ही लय भारी करता नमन पण आज बुवा शिव जर मोठा श्रेष्ठ करून नाही दाखवणार तर तुमचा शाप बुवा चमन करील म्हणून म्हणायचंय आधी मायेचा सवाल छोटा आधी मायेचा सवाल छोटा गुरुला भेटा शिव करून दाखव मोठा शिव करून दाखव मोठा नाहीतर करील चमन गोटा शिव करून दाखव मोठा नाहीतर करील चमन गोटा आयोजकांनी अशा कार्यक्रमाला या ठिकाणी संधी दिलेली आहे तर या संपूर्ण जे भोंडे परिवार आहे या परिवारानं या सेवेची संधी दिलेली आहे निश्चित एक मुगडा आणि अभिनयाचं गाणं या आयोजकांवरती ठेवतोय या ठिकाणी आपल्या सर्वांची साक्षी प्रथम वेळेच्या ठिकाणी रजा घेतोय म्हणून बघा आणि म्हणून मित्रांनो बघा काय म्हणतोय की कृष्ण भामटे अनिल भामटे बघा अहो कृष्ण भामटे आणि अनिल भामटे याचा इतिहास आहे ताजा व बिरदवणे गावी गणरायाचा बघा होतो या गाजा बाजा बसलाई रे वाटे परिवाराचा बसलाई वाटे परिवाराचा
आणि म्हणून मित्रांनो, ज्या तऱ्हेनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि शाहीर, जेवढे तुम्हाला बुवा ताकद लावून बारी करता येईल तुम्ही निश्चित बुवा करा, कारण तुम्हाला निश्चित उत्तर देण्याची धमक या शाहिरामध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सर्वांना देखील एक विनंती आहे की निश्चित कार्यक्रमाला उशीर तर जास्त होत चालला आहे, पण निश्चित तुम्ही जेवढ्या पावसातून जेवढ्या गर्दीतून तुम्ही आज थांबला त्या सर्वांना देखील आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी त्या सर्वांच्या साथीनं आपली पहिल्या पिढीची या ठिकाणी धन्यवाद.